अनन्य चेता सततं यो मां स्मरति नित्यशः तस्याहं सुलभः नित्ययुक्तस्य योगिनः। जे विषयाशी तिळांजली देऊनी प्रवर्तीवरी निगड वाहुनी माते हृदयी सुनी भोगिताती परी भोगितया अरानुका भेटणे नाही शुदाधिका तेथे चक्षुराधिका रंका कवन पाडो ऐसे निरंतर एक वटले जे अंतःकरणे मज निघटले तेथोने आटले उपासिते तया देहावसाने जे पावे ते तिही माते स्मरावे मग म्या तरी पावावे तरी उपासिते कायसी बोल हरी 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 बोल शिवस्वरूप सद्गुरु जनार्दन स्वामी गुरुमावलेच्या कृपेने भगवान आशुतोष महामृत्युंजय सर्वाईश्वराच्या कृपेने भगवान गौरी शंकर महादेवाच्या कृपेने श्री गौरी शंकर महादेव मंदिराच्या आणि भगवान सद्गुरु जनार्दन स्वामी यांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिनानिमित्त चाललेल्या भव्य दिव्य जपानुष्ठान सोहळ्यातील श्रीमद नित्यनिमितीसाठी आपण श्रीमद भगवद्गीतेचा एक श्लोक घेऊन आणि प्रत्येक मंत्राचं स्तुती स्तोत्राचं महत्व पाहत आहोत. कशाचंही महत्व माहिती असलं किंवा समजलं तर माणसं किंवा आपण श्रद्धेने करतो. श्रद्धावान लभते ज्ञान, श्रद्धेनं मग ज्ञानाची प्राप्ती होते. म्हणून या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व बंधू भगिनी, अनुष्ठानार्थी, बालगोपाल, बालकन्या, इष्ट सर्वांना आणि सर्वांना माधवगिरी बाबांचा नमस्कार आहे. व्यासपीठावर बसलेले श्री महेश गिरीजी महाराज, कागू गिरीजी महाराज, एक भगवानला ओम नमो नारायण आहे. बैठी मंडळामध्ये ईश्वर महाराज, ज्ञानेश्वर महाराज, किरण महाराज, हरिभक्तपरायण मंडळीला जय हरी, जय जनार्दन, रामकृष्ण हरी. प्रक्षेपण करणारी मंडळी आहे त्यांना काही श्री क्षेत्र नाशिकहून आले श्री हरिभक्तपरायण श्री कृष्ण महाराज, बाबाजीच्या कृपेने, तुमच्या कृपेने काही जास्त शिकलेलो नाही, परंतु मला भक्ती मार्गाला लावलं. द्या हो. सगळ्या संप्रदायामध्ये
क्षेत्र त्र्यंबकेश्वर जे आहे आणि त्या ठिकाणी श्री निवृत्तीनाथ महाराजांची समाधी आहे. हे संप्रदायाचं गुरुपीठ आहे. सर्व दिंड्या तिथे येतात. सकळही तीर्थे निवृत्तीचे पायी, तेथे माझे मन बुडी. अंतःकरण भरून आलं कृष्णाचं. बाबा बाबाजींच्या कृपेने, तुमच्या कृपेने मला त्या वारी जाते निवृत्तीनाथ महाराजांची पंढरपूरला. त्या वारीमध्ये विनय करायचं पद मिळालं. विनय करायचं पद म्हणजे महाराज नारदाचं पद येते. किती मोठा कीर्तनकार असला तरी विना ज्याच्या खांद्यावर आहे त्याचं दर्शन घ्यावं लागतं. डोळे भरून आलेत. लहानपणापासून तो सेवेमध्ये आहे. तो पण आपल्या कार्यक्रमासाठी आलेले आहे, डॉक्टर आणि ते. आणि सर्वांना वंदन करून त्या ठिकाणी श्रीमद भगवद्गीतेचा हा 8वा अध्याय आहे. हा अक्षर ब्रह्मयोग आहे. त्यामध्ये भगवान अनन्य भक्ती आणि सांगतायत अर्जुनाला, अनन्य न इति अन्य, दुसरं काहीच नको. तो वरातीतला घोडा असतो, लक्ष देऊन ऐक. वरात म्हणलं सगळ्याच्या डोळ्यासमोर आपलं लग्न येत असेल, जे झालं तर त्याचं झालं नाही, त्याला बी कधी ना कधीतरी घोड्यावर बसायला लागलं. लग्नाचा घोडा असतो ना, त्याला असं लावलेलं असतं. त्याच्याकडे घोड्यावर जात ना, घोड्यावर बसायला लागत, दुसरं कशावर. तर त्याला असं लावलेलं असतं ते कान डोळ्याला. का बरं? त्याला काय, त्याला इकडे तिकडे दिसू नये, सरळ दिसावं. त्याला जर घोडी दिसली तर घेऊन पळून जाईल. असं त्याची दृष्टी एका ठिकाणी असेल. आता माझ्या दृष्टी पुढे एकी राहील, त्याला अनन्य नाही. अनेक नो हे माझ्या मना, हो का पंडित शहाणा, नामरूपी जडले चित्त. जडले हा शब्द माऊलीचा आहे. माझ्या मायबाईने दागिने करतात, सोन्याचा असतो, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खडे असतात. नाकामध्ये नथ असते, तिला मोती असतात, त्याला त्या सोन्याच्या यानं गुंडाळलेलं असतं. त्या जडून त्या सोन्याच्या तारीचं आणि त्या मान्याची एकत्र करणे, नामरूपी जडले चित्त. असं तुम्ही मंगळसूत्र करतात. 2 मंगळसूत्र पाहिजे, ते बी काळ्या पोतीत पाहिजे. ते मंगळसूत्र जे आहे, असं वाचण्यात आलंय की ते भगवती पार्वती आणि शंकराचं स्वरूप. काळी जी पोत आहे ती कार्तिक स्वामींचं स्वरूप आहे. याशी काळ्या पोतीमध्ये ते 2 मंगळसूत्र असेल तर माता भगिनी. आता तर मंगळसूत्र काय महाराज सोन्याचंच असावं, जाऊ दे चोरू द्या, दान करायचं, जास्त मोठं नाही. सोनं अंगावर घातलं, माझ्या आई बहिणी, माझ्या आई सारखे आहे तुम्ही. बक्षीस तळाला लागलं सोनं, दुधाची निर्मिती होते. सोन्याची उत्पत्ती भगवान शंकरापासून आहे. भगवान वाईट वाटून ना तुझं, भगवान शंकराच्या वीर्यापासून प्रथम पारा झाला, दुसरा भाग सोनं झालं. वीर्याची पात्रता किंवा कॅटेगरी ठरलेली आहे. नंतर सोनं झालं, नंतर सप्त धातू झाले थोडे थोडे. म्हणून पिंड स्थापन करताना सप्त धातू ठेवावं लागतात, पंचरत्ने ठेवावं लागतात. हे भगवंताचं स्वरूप आहे. 10व्या अध्यायामध्ये विभूती योग सांगताना मी काम आहे, मी सर्व प्राणी मात्राचं बीज आहे, अहम ही सर्व यज्ञानाम भोक्ता प्रभुरेवच.
सर्व धातूची निर्मिती भगवान शंकराच्या वीर्यापासून आहे. मूळस्तंभ ग्रंथ वाचा. आणि म्हणून देव सोनं तसं त्याच्यामध्ये जडले जातं. त्याच्यामध्ये काय लाख म्हणा काय म्हणा भरून ते तयार केले जातात. मणी तयार केले जातात एक दाणीचे. त्याच्यामध्ये दुसरं काही नसतं. जडून त्या काय असतं ते लाख त्याच्यामध्ये जडलेलं असतं. असं ज्याचं चित्त नामरूपी जडले चित्त त्याचं दास मी आणखी नाही ते आणण्या दुसरं काहीच नाही. आणि नो हे माझ्या मना हो का पंडित शहाणा नामरूपी जडले चित्त त्याचा दास मी आणखी अहम भक्त पराधीना. भागवत तुम्ही ऐका. राघवीर महाराजच्या मुखातून हे भक्ताच्या अधीन आहे, दुसरं कशाच्या अधीन नाही. ते भावाचं नाही, कोणाच्या बापाचं. आणि म्हणून देव या ठिकाणी माऊली वर्णन करते त्या श्लोकावर हे विषयाची तिळांजली देऊन विषयापासून दूर राहिलं पाहिजे. माझ्या विषय सुटत नाही. विषय कोणाला सुटला पण नाही. काही कोणती तरी आणि पंचविषयात असतं करावंच लागतं. खाल्ल्याशिवाय ते चालेल का? पाहिल्याशिवाय स्पर्श केल्याशिवाय तर स्पर्शरूप रसगंध. रस्त्यानं चाललं घाण भरून चालली एखादी गाडी तर दुर्गंध येणार. काय करणार आपण? त्याला नावे राहील. एखाद्या चांगल्या सुंदर फुलापासून उदबत्ती लावली असेल तर चांगला सुगंध येणार. म्हणून पंचविषय सुटणं अवघड. याला मर्यादा आहे. किती प्रमाणात भोगावे. म्हणून विषयाशी तिळांजली. विषयाला थोडं बाजूला करून झडझडून वाहिला नी या भक्तीच्या वाटेला देवी पावशी अव्यंग निर्धामू माझे. थोडं विषयापासून दूर. म्हणून जनार्दन स्वामीने द्यावं. किंवा शास्त्राने असं सांगितलंय की ग्रहस्थाश्रमाने वर्षातून 15 दिवस संन्यस्त वृत्तीने राहावं. काय आता खाली एक लुंगी आहे, वर हे आहे, वस्त्र उपवस्त्र, समशीतोष्ण, थंडी मूळ पारा याचं थोडंफार शरीराला सहन करण्याचे जे काही याला वैराग्य थोडंफार तुमच्या भाषेत सहन करायचे म्हणजे तपस्वी जीवन आहे थोडं. म्हणून गृहस्थाश्रमांनी 15 दिवस तरी वर्षातून आणि तपस्वी जीवन जगावं. आणि तपेविना दैवत. चांगलं तवा तापल्याशिवाय भाकर भाजेल का किंवा पोळी भाजेल का? पाप कोण करतं? पाप शरीर करतं. त्याला तापणं ते पाप जाण्यासाठी ते जाळण्यासाठी तपश्चर्याच करावं लागतं. म्हणून तपेविने दैवत दिल्याविने प्राप्त गुजेविने हे तर कोण. म्हणून याला थोडं तापायचंय. थंडी ऊन वारा आणि समशीतोष्ण या दोनाला सम मानणं किती त्रास आहे. पण हा शरीराला त्रास आहे आणि शरीरच पाप करतं. म्हणून याला तापायचंय. माझ्या माय बहिणी सकाळी जातात, परत येतात, परत जातात, परत पोळ्या करतात, डोळे पार लाल झाले. असं वाटलं त्यानं गांजेच पिला. दुसरे सांगत दुसऱ्या पण पितात. माझ्या माय बहिणी आहे आदिवासी भागामध्ये आहे. नवरा बायको पितात आणि भरतात बडबड करीत. घरी घरासमोर मोहाचं झाड आहे तिथे घरीच मेड इन इंडिया नाही, मेड इन घरी. म्हणून द्या हो किती त्रास आहे. कशासाठी? येणे त्याने प्रकारे हा पुण्यार्जनाचा भाग आहे. म्हणून विषयाशी तिळान थोडंसं विषयापासून संसारापासून थोडं दूर. आणि दूर राहायचं म्हणजे मग या मनाला छंद लागला पाहिजे. बाबांचा Oh
वाक्य पुढे जाऊन सांगितलंय महाराज, जे विषयाशी तिळांजली जीवन, कोणी आपलं वारलं, 10व्या दिवशी त्या आश्मावर आपण तिळ, पाणी आणि तीळ टाकतो. आता हे शेवटचं आहे, 10 दिवसानंतर तो आत्मा सद्गतीला जातो असं सांगितलंय. म्हणून आता शेवटचं तुमच्या आश्मावर मी तीळ टाकतो. मग आपल्या नातेवाईक वगैरे मित्रमंडळी, तो आता संबंध संपला. तिळांजली, त्याला तिळांजली म्हणतात. असं माऊलीनं फार शेवटी सांगितलं, संपूर्ण टाकायचं. पण हे शक्य नाही, सर्वसामान्य जीवाला हे शक्य नाही. म्हणून जे विषयाशी तिळांजली देवनी प्रवृत्तीवरी निगड वाहणे. आता प्रवृत्ती सगळ्यालाच आहे, सकाळी उठावं लागतं, काम करावं लागतं, संसाराचा भाग आहे, सामाजिक प्रतिष्ठा आहे, लग्न कार्य हे ते, तुम्ही ग्रस्त आश्रम आहे, तुम्हाला ह्या सर्व जबाबदारी, ही प्रवृत्तीवरी निगड वाहून थोडं इच्छेपासून दूर. माऊली तर सांगितलं की प्रवृत्तीवरी निगडवा होणे, माते सुने हृदयी भोगीत आहे, त्याला सोडून द्या. पण ते शक्य नाही. जास्ती न भोगावे न त्यागावे, भोगायचं पण नाही, जास्त त्यागायचं नाही, मध्यभागी विभागावे. आपण मध्यमवर्गीय आहोत ना, म्हणून सगळ्या गोष्टी माऊलींनी या ठिकाणी समजून सांगितल्या आहेत. परी भोगितया आरानुका, भेटणे नाही सुधाधिका. पुढचा आहे भाग आहे की तहान भुकेचा केला कंटाळा, सर्व संसाराचा इहलोकीचा त्याग करून त्यांनी ताण भुकेचा कंटाळा केला आणि मग त्या देवाची गाठ झाली महाराज, देवाची प्राप्ती झाली. आणि म्हणून देव या ठिकाणी भगवंताने अशा प्रकारचे या श्लोकाचा अर्थ माऊलीने सांगितला आहे. अनन्य चेता सततम यो मा स्मरती नित्यशा. अशा प्रकारचं माझं नित्य नेमानं तो माझं स्मरण करतो. यो मा स्मरती नित्यशा तस्य हम सुलभ पार. त्याच्यासाठी मी सुलभ आहे, फार सोपं आहे. आणि म्हणून देव नित्यनेमाला फार महत्व आहे. त्यात आपली नित्यनेमी दिलं तर एक एक अक्षर ब्रह्मांड मोलाचं आहे. सद्गुरु जनार्दन स्वामी सांगायचे बाबा याच्यातलं एक अक्षर सुद्धा तुमच्या हिताचं आहे. आणि म्हणून आपल्या नित्यनेमी पहिला मंत्र ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शांभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः. दुसरा मंत्र चंद्रकांत नावाचा ग्रंथ आहे, 3 भाग. चंद्रकांता बरीपसी राजाला भगवान शंकराचे अनन्य भक्त वामदेव ऋषींनी केलेला उपदेश आहे. तसं भगवान श्रीरामांना वशिष्ठ महामुनींनी केलेला उपदेश म्हणजे योग वासिष्ठ. भगवान श्रीकृष्णाने उद्धवाला केलेला उपदेश उद्धव गीता. भगवान दत्तात्रयाने यदुराजाला सांगितलेली यदुगीता. भगवान शंकरांनी पार्वतीने विचारलं, भगवान शंकरांनी सांगितलं ती गुरुगीता. अनेक प्रकारचे ग्रंथ आहेत. आपले जे पापाचे ग्रंथी आहेत, ग्रंथी म्हणजे गाठ, ती सोडायची असेल, काही गाठ एवढी पक्की असते, तागच चराट असतं, त्याला गाठ पडली आणि ती जर वासरानं गायीनं ताणून ताणून आणि कडक केली तसंच नाही, सोडताच नाही लोक. अशा ग्रंथानं या आपली ग्रंथी सुटून जातात देव. आमच्या मी तरुण लोकांना, तरुण मुलांना जरूर सांगतो की बाबा वाचायचं असेल जीवनामध्ये तर वाचा. मग माझ्या तरुण भगिनीला सुद्धा ग्रंथाला येते. तर एक भगिनी आली म्हणून मला सांगत तो ग्रंथ वाच.
वाचतील का तर घेऊन जा, पण परत आणून दे. मी स्वार्थी या बाबतीमध्ये, ग्रंथ देण्यामध्ये, कारण मला पुष्कळ अनुभव आहे. चांगले चांगले गुरुजी सारख्यांनी ग्रंथ नेले, जय श्रीराम, परत आणून द्यायचं कामच नाही. ठीक आहे, पण आपल्याला पण कोणी आणून देतं? मी सांगतो ग्रंथ दान झाला, काय करणार? समथिंग इज बेटर दॅन नथिंग. काहीच न करण्यापेक्षा करताना जबाब चांगला आहे. वाचायचा छंद आहे तुला तो वाच, मल्लिका महाराज चैत्र वाच, माझं प्रवचन वाच. रस्त आश्रमाला किंवा तुम्हाला थोडं खोलातलं ज्ञान थोडी समजणार आहे म्हणून द्याव. दुसरा जो मंत्र आहे आपल्या नित्यनिमित्तला, चंद्रकांत या ग्रंथातला आहे. सद्गुरू जनार्दन स्वामींनी हा चंद्रकांत ग्रंथ या देहाकडून वाचून घेतला. त्याच्यातूनच ते दृष्टांत सांगायचे. बाबाजीचे बहुतेक दृष्टांत चंद्रकांत ग्रंथातून. तसं पाहिलं तर सर्व पंचरत्न हरिपाठामधून प्रमाण आहे बाबाजी. आणि तुकाराम महाराज 13 अभंग, मुक्ताबाईचे काठीचे अभंग, याच्यात सगळं प्रवचनात सारभूत येतं. श्री संतोषगिरी महाराजांनी अभ्यास करतात ते त्यांना मी छंद लावला अभ्यासाचा. आमचं हेच काम आहे. मला दूध लागतं ना, वासराला सड सापडत नाही. गावठी गाईचं वासरू, वेदलक्षणा गाईचं वासरू सोडलं ते लहान असतं, त्याच्या तोंडात ते सड जात नाही. फक्त शेतकरी येतो त्याच्या तोंडात तो सड घालून देतो. आमचं तेच काम आहे. तुम्हाला दूध पाहिजे ना, विद्यार्थी असो की कोणी असो, तुम्हाला गोडी निर्माण करायची. त्याच्या विद्यार्थ्यांनी ही गोडी चाखली महाराज, त्यांचं जीवनाचं सोनं. किती हजारोच्या संख्येने विद्यार्थी गेले शिकून, चांगल्या प्रकारचा संसार करून राहिले. मुलं आहेत, बाळ आहेत, काय लागतं संसारामध्ये? चांगल्या प्रकारचं अर्थार्जन, पुत्र संतान, पती पत्नीचं सौख्य एकमेकाचं, बस. याच्यापेक्षा आणखीन कोण हे सुख आहे. भगवद्गीतेच्या 18 अध्याय सांगितले की विषयामध्ये अल्पसा सुख आहे म्हणजेच आनंद आहे. भगवंताचं वाक्य अमृतम पम. विषयाचं भोग घेताना ते प्रथमदर्शनी अमृतासारखं वाटतं. म्हणजे याचा अर्थ त्याच्यामध्ये थोडंसं सुख आहे नाही असं नाही. म्हणून कोणत्या संतांनी संसाराची निंदा केली? अवघाची संसार सुखाचा करीना, आनंद भरीना ते निघो. हे द्यायचंय आम्हाला, हे दूध तुम्हाला पाजायचंय. गीता गंगोदकम पित्वा पुनर्जन्म न विद्यते. हे गीतारूपी दूध तुम्हाला पाजायचंय. त्यानं तुम्हाला शक्ती येईल, त्यानं तुम्हाला संसाराच्या संकटाशी लढण्यासाठी ताकद येईल. मग अनेक प्रकारच्या दुःखाचा परिहार करण्यासाठी तुम्हाला शक्ती मिळेल. म्हणून एवं एकम शास्त्रम देवकी पुत्र एवं भगवान श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे. आणि म्हणून दुसरा जो श्लोक आहे, अच्युतम केशवम विष्णुर हरी सत्यम जनार्दनम हंसनारायणम चैवमेकम अष्टकमनाम शुभम केशवं क्लेशनाशाय दुःखनाशाय माधव श्रीहरी पापनाशाय गोविंद मोक्षदायक. छत्रपती संभाजीनगरला बाबाजींचं अनुष्ठान, स्वतः बाबाजी बसायचे अनुष्ठान. आणि त्या देहाला थोडी सेवा मिळाली त्या अनुष्ठानामध्ये. काय त्यांना प्रसन्नता प्राप्त झाली काय? गुरुमावली सेवेनं प्रसन्न होते. आज सकाळी आता ठीक आहे, इथं पहिल्यांदा स्नानाला आम्ही महेशगिरी बाबाच्या विहिरीवर जायचं, आईच्या विहिरीवर इथून पायी असंच औरंगाबादलो फार लांब स्नान करून यायचं, तिथून बादली भरून आणायचं, असं टोनकीला पण होत. सकाळी बाबाजींच्या अगोदर उठायचं, तिथून पाणी घेऊन यायचं, स्नान करायचं, बाबाजीनं बादलीत पाणी घेऊन यायचं. कारण लांब पाणी भाऊ
विहीर खाल्ली ते डोंगराच्या कडाला कसं काय पाणी लागेल? विहीर खाल्ल्याची तर आता ताबडतोब थोडी होणार आहे. आश्रमाची निर्मितीसाठी पाणी लागतं. तिथून पाणी आणायचं, स्नान करायचं, आपण स्नान करायचं, परत आणखी दुसऱ्या वेळेस जायचं, सगळ्या पाणी प्यायला घेऊन यायचं. इथं तर सोपं आहे थोडसा. खाली औरंगाबादला म्हणजे संभाजीनगरला, जातेगावला घालून पाणी न्यायचं डोंगरावर. आता गाडी जाते, त्यावेळेस गाडी जात नव्हती, पायी जायचं. काय प्रसन्न झाले म्हणे बाबा. वैष्णवाचा मंत्र सुद्धा मी जपला म्हणे. नागबाबांनी दीक्षा दिली, शैव दीक्षा दिली, वैष्णव मंत्र कसा? अरे म्हणजे पहिल्यांदा जपला. आजी पहिल्यांदा सांप्रदायिक महाराज वागोली करतात, त्यांना मंत्र अनुग्रह होता. त्याच्यात संप्रदायाचं मंत्र म्हणजे रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी हा महामंत्र आहे महाराज. आणि म्हणून हा पण मी जपलेला आहे. हा त्यावेळेस तो मंत्र पण दिला, दीक्षेच्या वेळेस शैव मंत्र पण दिला, महामृत्युंजय मंत्र पण दिला. बाबा आपल्या आखाड्याचं दैवत दत्त महाराज आहे, हा पण मंत्र जपलं पाहिजे. आता मंत्रानुग्रह घ्यायला किंवा दीक्षा घ्यायला 1978 आतापर्यंत तेवढ्या मंत्राचा जप करावाच लागतो. सांगितलंय ना त्यांनी, गुरुवाक्य सदा सत्यम उद्या पाहायचंय. आणि म्हणून वैष्णव आणि शैव याच्यामध्ये भेद नाही. अरे आरा तुम्ही नका मानू भेद, एक वेलांटीचा फेर. हे महान संताचंच काम आहे महाराज, भेद नाही त्याचे. कोण पुण्य त्याचा होईल सेवक, जे द्वंद्वातीत निवारले. त्याच्यातून हे द्वंद्व गेलं, मी माझे पण विसरले ज्याचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाण. काय सांगू तुम्हाला, जनार्दन स्वामीचं वर्णन द्या हो. असे संत होणे नाही. परिजगी काय म्हणतात रावगिरी महाराज, जगामध्ये असे संत होणे नाही. चंद्रकांत यापासून हा मंत्र घेतलेला आहे. अच्युत भगवान नारायणाचे हे नाव आहेत. वैष्णव संप्रदायामध्ये याला फार महत्व आहे. म्हणून हरिहराचं एक की सद्गुरू जनार्दन स्वामींनी आपल्या नित्यमेधीमध्ये आणून ठेवले. तशा आद्य शंकराचार्य भगवंतांनी 5 देवता सांगितल्या आहेत. त्यापैकी एक भगवान शिव आहे, भगवान नारायण आहे, भगवती पती आहे, दुर्गा काय असेल ती तुमची इष्ट कुलस्वामिनी, भगवान गणेश आहे, भगवान सूर्यनारायण आहे. पंचदेवत्याची पंचदेवतेची स्तुती आपल्याला नित्यनिमितीमध्ये पाहायला मिळते. म्हणजे आद्य शंकराचार्याची परंपरा, संप्रदायाची परंपरा सगळ्याला घेऊन जनार्दन स्वामींनी ही नित्यनिमिती केली. तरी ते म्हणायचे मी नाही केले, बाबांनी नाही केले, ते भगवान शंकरांनी माझ्याकडून करून घेतलंय. बाबाला काय येतं, बाबाचं शिक्षण दुसरीपर्यंत असं प्रवचन आहे बाबाजी. हे जे 8 नावं आहेत, अच्युतम केशवम, अच्युत म्हणजे अतिशय उच्च पद. असं सांगितलंय साहित्यामध्ये की उच्चपदी थोरही बिघडतो. उच्चपद प्राप्त झालं की थोरांच्या मनामध्ये सुद्धा विकल्प येतो. पण च्युत या पदावर गेल्यानंतर परत च्युत होता येणार नाही.